नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. थोडंसं इतिहासापासून सुरुवात करूया. हे मुघल जेव्हा आपल्या भारतात आले ना, तेव्हा ते मुघल जेव्हा भारतात आले, तेव्हा या भारताची लोकसंख्या ही बहुसंख्य अगदी मी म्हणतो 90-95% ही हिंदू लोकसंख्या होती किंवा हिंदू बहुसंख्य माणूस किंवा इथं शेतकरी, कष्टकरी त्यावेळेची जी सगळी लोकसंख्या होती ती अशा पद्धतीची होती. पण मुघल आले आणि मुघल आल्यानंतर तुम्ही एक व्यवस्थित विचार केला असेल तर या मुघलांनी इथं आल्यानंतर आपल्या अनेक लोकांना त्यांच्या धर्मामध्ये कन्वर्ट केलं किंवा त्यांच्या धर्मामध्ये धर्मांतरित करून घेतलं. म्हणून आजही मुस्लिम लोक, मग महाराष्ट्रीयन असो की आपल्या देशभरातले अनेक मुस्लिम लोक असो किंवा बाहेरच्या देशांमधले देखील मुस्लिम लोक हे म्हणतात की आमच्या 5-6 पिढ्या जर तुम्ही मागे गेलात ना तर आम्ही हिंदूच होतो. हे असं का म्हणतात? कारण नक्की निश्चित त्यावेळेला मुघल आल्यानंतर जे काही धर्मांतरणाचं सगळं वेळ आणि या सगळ्या गोष्टी लागल्या त्याच्यामुळे इथली लोकसंख्या जास्त मुसलमान झाली आणि आजचा जो काही भारतातला मुसलमान आहे तो अर्ध्यापेक्षा जास्त मुसलमान हा भारतीय वंशाचा किंबहुना तो हिंदू वंशाचा आहे, तो हिंदू आहे. पण नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या जसं धर्मांतरण करून मुस्लिम झाल्या त्याच्यामुळे त्यांचे पुढचे आता सगळ्या गोष्टी मुस्लिम धर्माप्रमाणे चालू आहेत. त्याच वेळेला हे मुघल अजून एक गोष्ट करायचे, ते कन्व्हर्जनच्या याच्यामध्ये त्यांच्या धर्मामध्ये त्यांना सगळं सांगितलेलं असतं की आपल्या मुस्लिम धर्माच्या इतर जर तुम्ही कुठल्या स्त्रीशी लग्न केलं तर ते त्यांच्यामध्ये चांगलं मानलं जातं. ही अशी त्यांची एक धारणा आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित जर पाहाल तर त्यावेळचे मुघल इथं युद्ध झाल्यानंतर इथल्या स्त्रियांना जे काही बंदी बनवायचे ते त्यांच्या सैन्यासोबत घेऊन जायचे आणि मग त्यांना मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्ट करून मग त्यांना कोण कुठे घेऊन जायचं, जो तो आपापला हक्क सांगायचा किंवा वेश्या व्यवसायासाठी त्यांना वापरलं जायचं. अशा सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. पण त्यांची धारणा किंवा त्यांची महत्वाची गोष्ट कुठली होती ते सांगू का? तर त्यांना काहीही करून आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करणं. लव जिहाद हा एक प्रकार तोच आहे. हे फक्त शांत युद्ध आहे. त्यावेळेला तर ते अगदी तलवारीच्या जोरावरती काही करत सुटत होते. या वेळेला फक्त काय करायचं तर प्रेमाने व्यवस्थित गोड बोलून एखाद्या दुसऱ्या धर्मातल्या मुलीला आपल्या धर्मामध्ये आणणं, म्हणजे जास्त करून हिंदू धर्मातल्या मुलीला आपल्या धर्मामध्ये आणणं. आता मुलगीच का? कारण मुलगी ही प्रोडक्शन करणारी एक फॅक्टरी त्यांच्या नजरेमध्ये आहे. कारण जर आपण एका मुलीला, हिंदू मुलीला इथं आणलं आणि तिला जर 4 मुलं आपण काढली तर बघा ना लोकसंख्या किती वाढली. विचार करा, एक हिंदू तर मुलगी धर्मातून बाजूला निघालीच आणि त्या हिंदू मुलीने आपली देखील तहान भागवली, म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांचीच. कारण त्यांच्यामध्ये काय कुठं कसं काय चालतं त्याच्याशी काय आता बोलायची काय गरज नाहीये. ती तहान तर भागवलीच आणि तिने 4 ते 5 मुलांना जन्मही दिला. याचा अर्थ आपल्या धर्माचा किती फायदा झाला? 4 ते 5 बाजूंनी फायदा झाला. यालाच म्हणतात लव जिहाद. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असं कारण नाहीये. ते काय न कळण्यासारखं इतकं काय अवघड गोष्ट नाहीये. आता येऊया व्यवस्थित एका विषयाकडे. बॉलिवूड इंडस्ट्री आणि बॉलिवूड मधले हे खान लोक, काँग्रेसच्या काळामध्ये या लोकांनी जो काही प्रोपोगंडा पसरवला, जे काही सेक्युलरिझम या देशामध्ये टाकलं आणि त्यावेळेला काय होतं माहितीये का? सोशल मीडिया नावाची गोष्ट नव्हती. जे टीव्हीवरती दिसतंय, जे चित्रफितीमध्ये दिसतंय तेच खरं आहे आणि तो जो हिरो सांगतोय तेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग त्यावेळची तरुण आपल्या वयाच्या 1900 मधली ही जी काही तरुण होती, जी टीव्हीला ऍडिक्शन होते, मग त्यांना हे खान लोक, सलमान, शाहरुख, आमिर, ही सगळी लोक त्यांना फार मोठी वाटायची किंवा तेच महत्वाचे हिरो आहेत. आणि मग तो चित्रपट कशा पद्धतीने बनवला जातोय काय ते आपल्याला कळत नाही. आज काय झालंय? सोशल मीडिया आलाय. आज 100 लोक बोलणारी तयार झालेत, 100 लोक सत्य सांगणारी तयार झालेत. एखादी गोष्ट चुकीची आली तर त्याच्यावरती 10 जण आवाज उठवणारी तयार झालेत. आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया हा एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बनल्यामुळं आपल्याला कोणतीही चुकीची बरोबर जे काय असेल ते आपल्याला लगेच माहिती एका क्षणामध्ये मिळते. त्यामुळे ही जी खान लोक होती यांनी जे काही मला असं वाटतं या विचारांना चालना दिली त्यावेळेला ती गोष्ट ऐकलेली न बरी किंवा ती तुम्ही विचारही न केलेला बरा. कारण त्यावेळेला पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यांचा हात सगळा होता आणि हे म्हणतील त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही टी सिरीजचे जे आपले गुलशन कुमार होते त्यावेळेला हनुमान चालीसा काढायचे, देवदेवदांच्या सगळ्या गोष्टी टी सिरीज वरती दाखवायचे. त्यांचा काटा देखील काढण्याचं काम बऱ्यापैकी या बॉलिवूडवाल्यांनी आतल्यात केलं. सुशांत सिंग राजपूत असेल, अशा अनेक लोक ज्यांना आतल्यात दाबलं गेलं, आतल्यात मारलं गेलं. तो जो काही प्रोपोगंडा, तो सगळ्या गोष्टी म्हणजे ही खान लोक, त्यांचं सेक्युलरिझम, त्यांची विचारधारा आणि ती विचारधारा म्हणजेच इस्लामिक विचारधारा. या खान लोकांना मानणाऱ्यांना आता एक जे सत्य मी सांगणार आहे ते सत्य तुम्हाला पचवता आलं तर व्यवस्थित पचवा. काल परवा एक काहीतरी बातमी आली, आमिर खान आता 3रं लग्न करतोय, 5-6 जुलैला काहीतरी लग्न करतोय, एका 3ऱ्या व्यक्तीशी किंवा 3ऱ्या महिलेशी तो लग्न करतोय. आता व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. हे लग्न करणं म्हणजे तुम्हाला अनेकांना वाटेल की काय असो त्याच्या आयुष्यातला प्रश्न
आहे, त्याच्या आयुष्याचाच प्रश्न आहे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाहीये. पण तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित ऐकली का किंवा तुम्हाला एक समजली का गोष्ट, एक व्यवस्थित सांगतो. पूर्वी तुम्ही जर बघाल ना आपल्या गावाखेड्याकडे, आपल्यातले देखील हिंदू लोक अनेक 2-2, 3-3 बायका करण्याची प्रथा होती. आपल्या राजा महाराजांपासून ती प्रथा होती. पण आपल्यामध्ये काय होतं माहितीये का, आपण काय करायचो, जर आपल्याला 2 ते 3 बायका करायच्या आहेत ना, तर आपला तो व्यक्ती आपल्याच धर्मातल्या बायका, आपल्याच आजूबाजूच्या बायका, आपल्याच म्हणजे आता अनेक लोक किंवा आपल्याकडे आताही लग्न वगैरे होतात ना महाराष्ट्रामध्ये, ते आपल्याच भागामध्ये किंवा आपल्याच आजूबाजूच्या तालुक्यामध्येच होतात. त्याच्यामुळे आपण काय कुठं काय इकडं तिकडं असं काश्मीरवरनं आणली आणि इकडं बंगालवरनं आणली असलं काय आपण करत नाही. हल्ली ते आता सगळ्या गोष्टी चालू झाल्यात कारण शहरामध्ये माणूस एक होऊ लागले. तरी पण आपण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवतो की आपल्या धर्माची आणि आपल्या धर्माचीच पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या धर्माच्या मुलीला फसवून वगैरे करून काहीतरी आपल्या धर्मात आणायचं नाही किंवा आपण बळजबरी करत नाही. पण हे लोक जे काय करतात त्या गोष्टीच्या मागे कुठला मनसुबा आहे आणि कुठली एक विचारसरणी आहे ती जरा ऐकाल तर तुम्हाला जरा धक्का बसेल. आता या आमिर खानचं पहिलं लग्न आहे ना ते रीना दत्ताशी झालं होतं. मला असं वाटतं 1986च्या दरम्यानचा काळ असावा. रीना दत्ताच्या सोबत आमिर खाननं लग्न केलं. त्याच्यानंतर 2005-6च्या दरम्यान किरण राव नावाच्या मुलीशी लग्न केलं त्याने आणि आता तो काही गौरी स्प्राट नावाच्या मुलीशी लग्न करतोय 2026 मध्ये. दोन एक अपत्य आहेत. पण तुम्ही एक पॅटर्न फॉलो केलात का? आता त्याच्या आधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. सैफ अली खान, मला असं वाटतं सैफ अली खानने देखील पूर्वीची त्याची बायको होती, तिचं नाव काहीतरी अमृता सिंग आहे, बरोबर की नाही? अमृता सिंग सोबत त्या सैफ अली खानने लग्न केलं आणि त्याच्यानंतर करीना कपूरशी त्याने लग्न केलं. तुम्ही शाहरुख खानचं घ्याल, ती देखील गौरी छबेरी काहीतरी तिचा आडनाव आहे गौरी म्हणून, ते आता गौरी खान आहे. या सगळ्या लोकांनी एकच पॅटर्न फॉलो केला आणि तो म्हणजे हिंदू बायकांशी लग्न करणं. का नाही आमिर खानला असं वाटलं काय हिंदू मुली बॉलिवूडमध्ये काम करत होत्या असं होतं का? नव्हतं, असं काही नव्हतं. मुस्लिम मुलीही किंवा मुस्लिम ऍक्ट्रेसही देखील या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला काम करत होत्या आणि त्याही पाकिस्तान मधल्या देखील ऍक्ट्रेस इथे येऊन भारतामध्ये काम करत होत्या. पण त्या आमिर खानला, त्या शाहरुख खानला, त्या सैफ अली खानला असं कधीच वाटलं नाही की आपण या आपल्या मुस्लिम मुलींशीच लग्न करावं, आपण या हिंदू मुलींशी लग्न करू नये. तुम्हाला साधं गणित कळालं का? साधं गणित, ही जी लोक आहेत ना ही फक्त दिसतात ना जे टीव्हीवरती, यांना पैसा, एक गोष्ट लक्षात घ्या, एका चित्रपटातून कितीतरी करोड रुपयांची उलाढाल करतात, कितीतरी करोड रुपयांची लव लोचा नको त्या तसल्या गोष्टी दाखवून आणि आपल्या मुली, अरे काय शाहरुख खानने पोज दिली, काय डायलॉग म्हटला, काय सैफ अली खाननं काम केलं, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या घरातला, आपल्या मेहनतीचा पैसा आपण खिशातनं टाकतो. मस्तपैकी 2 तास आपल्याला वाटतं आपण थिएटरमध्ये जाऊन यांच्या चित्रपट पाहून एन्जॉय केली. पण ते पैसे ते कुठे जातात, काय करतात, हे तुम्ही एकदा सर्च करून बघा, तुम्हाला धक्का बसेल. हा जो काही पॅटर्न आहे ना यांचा, हिंदू मुलींना किंवा हिंदू ऍक्ट्रेसना, तर ती सोनाक्षी सिन्हा घ्या, अजून असे अनेक उदाहरण आहेत की ही लोक खास करून हिंदू मुलींनाच टार्गेट करतात किंवा हिंदू यांनाच टार्गेट करतात. कारण ह्या ज्या हिरोईनी वगैरे असतात ना त्या जास्त करून सेक्युलर विचारांच्या असतात. त्यांना म्हणजे असं वाटतं की आम्ही म्हणजे कोणतरी विचार देवताच आहोत. कुठे आपल्या देशातल्या झाशीच्या राणी, कुठे माता जिजाऊ मा साहेब, कुठं तारा राणी, कुठं आपल्या सावित्रीबाई फुले, कुठे आपल्या स्त्रियांनी काय या देशासाठी योगदान केलंय. आणि ही झेंडू जनरेशन येणार, हे ते पेपराजी त्यांच्यासोबत दिवसभर त्यांच्यावरती ते कॅमेरा टाकून, छात्या उघड्या करून, काहीतरी चिटकलेल्या पॅन्टी घालून, घाणेरडे ड्रेस घालून जिम मध्ये जाता येतं. म्हणतात आमच्या मागे ते पेपराजी येतात. काही नाही, पैसे देऊन ह्या एजन्सीना पैसे दिले जातात जेणेकरून सोशल मीडियावरती सतत आपला चेहरा दिसला पाहिजे, सतत आपण स्पॉट झालो पाहिजे, याच्या मागची यांची विचारधारा. पण हा आमिर खान, हा सैफ अली खान, हे जे काही गोष्टी, हे जे पॅटर्न पुढे करतायत ना, या गोष्टी एकदा जरा लक्षात घ्या. कशासाठी? म्हणून हिंदू मुलींनाच किंवा हिंदू स्त्रियांनाच किंवा हिंदू ऍक्ट्रेसनाच टार्गेट केलं जातं. कशामुळं? त्याचं पॅटर्न किंवा त्याची गोष्ट ही त्यांच्या इस्लामिक विचारधारेतच येते. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हा उघड लव जिहाद आहे, उघड मान्यतेने केलेला लव जिहाद आहे. जिहाद म्हणजे काय आहे? त्यांच्या याच्यामध्ये जिहाद करणं हे सर्वोत्तपरी मानलं जातं. मग तो कोणत्याही प्रकारचा जिहाद असेल. अन्नामध्ये थुंकणं हा त्यांना जिहाद वाटतो. एखाद्या हिंदूच्या जागेवरती जागा बळकवून तिथं आपलं साम्राज्य उभं करणं, ह्या त्यांना जिहाद वाटतो. विचार करा यांच्या धर्मामध्ये त्यांना कशा प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात. मुघल इथं आले, त्यांनी फक्त काही इथल्या राजांना मारण्यासाठी किंवा आपल्या स्वराज्यामध्ये येऊन महाराजांसोबत युद्ध करण्यासाठीच ते आले नव्हते. तिथं आल्यानंतर त्यांनी कन्व्हर्जनचा सगळ्यात मोठा रेट चालू केला. तुम्ही निजामशाह घ्या, कुतुबशाह घ्या, तुम्ही मुघल घ्या, आदिलशाही घ्या, ही सगळी लोक होती ना ही एकाच विचारांची, पोर्तुगीज असो, डच असो, फ्रेंच असो, इंग्रज असो. तुम्ही आजही बघितलं तर कोकणामध्ये किंवा कोकण किनारपट्टी आजही पोर्तुगीज गावं, फ्रेंच लोक, म्हणजे जी मराठी कन्वर्ट झालेली आहेत. आज गोवासारखा देश म्हणण्यापेक्षा त्यावेळेचा देशच म्हणायला लागेल, गोवासारखं एक छोटंसं राज्य आज संपूर्ण ख्रिश्चन आहे. ही सगळी
सगळी लोक इथल्या वंशाची, इथली मराठी माणसं, इथली कोकणी लोक, हे त्यांच्याकडे बघून लगेच कळतं. आज कोकणातले मुसलमान घ्या तुम्ही, किती कन्वर्ट झाले किंवा सगळेच राज्यातले मुसलमान, हे सगळे अस्खलित मराठी बोलणारे आणि इथली परंपरा जपणारी सगळी लोक, फक्त त्यांना कन्व्हर्जन केलं म्हणून त्यांच्या डोक्यावरती टोपी आली, बाकी काही नाही. पण आज तुम्ही आणि आम्ही हिंदू म्हणून राहिलो ना, सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे. कधीतरी डोळे झाकून आपल्या घरातल्या किंवा देवळामध्ये जाऊन देवासमोर कधीतरी डोळे झाकून नतमस्तक व्हा आणि त्याला सांगा, त्याला विचारा की मी हिंदू म्हणून राहिलोय आणि तू मला हिंदू म्हणून जगण्याचं जे काय आश्रय दिलेस ना, ते सगळ्यात मोठं आज डोक्यावरती असणारा शिवप्रभूंचा आशीर्वाद आहे. खरोखर तुम्हाला सांगतो की तांदळासाठी याच्यासाठी स्वाभिमान न विकणारी आपली जात आहे, धर्म न बदलणारे आपण लोक आहोत. हा तुम्ही पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. मला फक्त यातून सांगायचं एवढं होतं मुलांनो, की तुम्ही ज्या लोकांना तुमचा आयडॉल मानताय ना, ही सगळी सेक्युलरवादाची लोक किंवा ही सगळी डाव्या विचारसरणीची लोक, ही त्यांच्या विचारधारेपासून सुभर देखील आजूबाजूला सरकत नाहीत. पण आपण हिंदू म्हणून आपल्या किती विचारधारा बदलतात आणि काय काय होतं हे काय सांगायची काही गरज नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं संपूर्ण प्रकरणाविषयी मला आवर्जून कळवा. अजून अशी प्रकरणं असतील, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चालू असतील बॉलिवूडमध्ये आणि तुमच्या आजूबाजूला देखील घडत असतील की काय हिंदूच मुलींना टार्गेट केलं जातं, याचा एकदा विचार करा. आणि हिंदू मुलींनो, हिंदू स्त्रियांनो, थोडंसं जागेवरती या, थोडंसं ताळ्यावरती या. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही लग्न करून जेव्हा जाता, तुम्ही तिकडे जाता, तेव्हा तुम्ही तुमची अख्खी पिढी संपवता, एवढं फक्त लक्षात असू द्या.